मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये। मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध समिती मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे काय भाव ओपन होतात हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा। चला मित्रांनो आपले लवकरच 10K सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे। तर मित्रांनो असेच रोज मंडीचे भाव बघण्याकरता या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला। तर मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल। सध्याचे जे मार्केट आहे आज बघा आता वाजलेले 4:40 झालेले आणि आजची जी तारीख आहे ही 14 ऑगस्ट 2025 आणि सध्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे हे आपण प्रत्यक्षित शेतकऱ्यांशी पण विचारू आणि आज प्रत्येक शेतकऱ्याशी पण आपण चर्चा करू। सध्या मार्केटचे काय भाव सुरू आहे तर हे आपण आणलेलं आहे। बरं काय भाव G4 आणलेले काय भाव मागितले? 44 रुपये। बरं काय आशा वाटते अजून कितपर्यंत गेली पाहिजे? 50 लोक गेली पाहिजे अशी आशा 50 पर्यंत गेली पाहिजे। बरं एकदम काल पण माल आणला होता का आपण? नाही, काल नव्हता आणला होता। याच्या अगोदर समजा जे माग जे 60, 65, 70 अशी मिरची गेलेली त्या भावात माल दिला का आपण? आपण दिलाच नाही का? आजच आणला। तुम्ही मित्रांनो सध्याचे जे बाजार आहे आता G4चे ते 41 रुपयापासून तर सध्या 45 रुपयापर्यंत बाजार सुरू आहे। अजून आपण एखाद्या शेतकऱ्याशी विचारू की त्यांची आज मिरची काय भाव गेलेली आहे। दादा आपण मिरची आणलेली G4 कोणी आणलेली का? कुठली आणलेली? जळगाव सप्पा। कोणती मिरची आणलेली? G4 आणलेली। काय भाव मागितली? 44 मागितली। काय वाटतं अजून कितीपर्यंत गेले पाहिजे? 50 आहे। असं आहे, माल दिला नाही अजून? नाही दिला नाही। मित्रांनो कसं होत आहे 2-3 दिवसा अगोदर 70 ते 75 रुपयापर्यंत मिरची गेलेली होती, परंतु सध्याची जी कंडिशन आहे कालपासून जे बाहेरचे बांगला बॉर्डर झाले किंवा दिल्ली एक्सपोर्ट झाले हे बंद असल्यामुळं कालपासून एकदम मिरचीमध्ये फार घसरण झालेली। आणि मित्रांनो मिरची असं पीक आहे त्याला खर्च पण जास्त लागतो, त्याकरता कमीत कमी एक 50-60च्या पुढेच भाव राहणे हे गरजेचं आहे। तर मित्रांनो आपण आशा करू की डेली कमीत कमी या 2 दिवस सध्या न जाता त्यानंतर तरी कमीत कमी असे भाव राहतील, कारण आता यावर्षी काय झालेलं आहे शासनानं खत पण महाग केलेलं आहे, त्यानंतर औषधी हे सगळ्या गोष्टी महाग आहे। मित्रांनो अजून दुसरे जे बाजार आहे त्याचा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। जे पिकाडोर आहे ते आज 12 ते 15 रुपयाच्या आत घेण्यात आलेली आहे। त्यानंतर ज्वेलरी मित्रांनो ज्वेलरीचे जे भाव आहे आज ते 22 रुपयापासून तर 25 रुपयापर्यंत घेण्यात आलेले आहे। त्यानंतर बळीरामचे भाव मित्रांनो बळीरामचे जे भाव आहे आज 15 ते 18 रुपयापर्यंत गेलेले आहे आणि सध्या जी आरमार आहे ती आता जी 4:40 ते 30 ते 35 रुपयापर्यंत घेण्यात येते। त्यानंतर G4 जे मित्रांनो तुम्हाला भाव दाखवलेला आपण शेतकरीचे पण विचारलं एक 45 रुपयापर्यंत सध्या मार्केट आहे, 41 ते 45 रुपयापर्यंत सध्या मार्केट जाते। त्यानंतर जे वाल आहे मित्रांनो आज वालचे आपण जे भाव बघितले ते 20 ते 22 रुपयापर्यंत सध्या वाल जाते। अजून जे पोपट वाल असतो मित्रांनो त्याचे 25 ते 20 रुपये 20 ते 25 रुपये सध्या भाव आहे आणि गोबी जे आहे ते 12 ते 15 रुपयापर्यंत गोबी गेलेली आहे। आणि हे अजून एक गवारचं पण कमेंट होतं आपल्याला काल, गवार एक 25 रुपये गेलेले। अजून आपण एक शेतकरीची पण विचारू। दादा आपल्याकडे मिरची आहे? हां कोणती मिरची लावलेली? तलवार आहे माझ्याकडे 16,000 कोड, 16,000 कोणी 8,000 कोड। बरं माल कसं निघतंय आता? चांगला माल आहे माझा। माल बरा आहे का? बरं आज माल आणलेला आहे का आपण? हा आणि 7 पोती आणि 7 पोती दिले का आता? बरं नाही अजून नाही दिली। नाही मागवले दिली। 41-42 मध्ये काय वाटतं बरं कितपर्यंत गेला पाहिजे आज माल गेला माल निदान 50, 55, 60 असा तरी माल चालला माल शेतकऱ्याचा। आजचं काय आशा वाटतं? आजचं काही आशा नाही, आणखी खाली येऊ राहिली बाजार खाली हा 35 वर येऊ राहिली, मजा घेऊ राहिली व्यापारीली। काय झाली 45 झाली आता 45 पर्यंत झाले। आता पुन्हा डबल रिपीटिंग करू ना खालीवर। एक मिनिट झालं आपण आणली मिरची आज? हो आणली। किती आणलेली माल कमी आणलेला आज मार्केटमध्ये म्हणून। काय दिलं का आता पण? हो दिलं 46 दिलेलं आहे। तर मित्रांनो आजचं जे बाजार ते आपण 41 ते 45 आता दादांना बघा 46 पर्यंत गेलेले। 140 क्विंटलचा तोडा काढला तर 35 ना 36 ना द्याला मी ना असं एवढा मोठा गॅप तुला या मार्केटमध्ये। तर काय वाटतं बरं आशंका एक शेतकऱ्याला कंपल्सरी 50-60 कधी गेली तर भरपूर कोशी लगी देऊ त्याला सगळं पुरवठं। मजुरी जाते 6 रुपये मजुरी जाते, तोडाची बायाची 30 रुपये पोतं जातं आणि आणाचं 60 रुपये भाडं जातं। तर आम्हाला बा एवढं जाऊन बिलिटेशन जाऊन आम्हाला कधी
कधी 60-65 बी कधी पडतात. भरपूर झाला शेतकऱ्याला. खर्च जास्त आहे, पाणी जाऊन. मिरचीला खर्च आम्हाला पण किती? जास्त. 800 बी नाही जास्त. प्रत्येक भाव आहे पहा. रोटरी भाव आहे. हा, 70 रुपये हो. भाव. सुरुवातीला 70 रुपये त्या नंतर आणू तुम्ही डायरेक्ट 20 रुपये दिवस होती. 20 रुपये अशी भाव राहतात. एखाद्या एवढे भाव तुला एवढे कसे भाव वाजायला शेतकऱ्यासाठी नाही नाही बरोबर. हिचा भाव रोजचं तुम्ही 10 रुपये फरक ठेवलेला आहे. 20 रुपये फरक काय करणार शेतकऱ्याला? आता मित्रांनो काय होतंय, हा बोला, आपण पण बोला ना. बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी जळगाव सप्पाहून आलेलो हो, आहे. शक्यतो शेतकऱ्याला 50च्या पुढचाच भाव गरजेचा आहे, गरजेचं. कारण खूप खर्च आहे, खूप मेहनत आहे. त्यासाठी 50च्या पुढचाच भाव खूप गरजेचा आहे. तर आपलं मार्केटपर्यंत माल येण्यापर्यंत समजा एक साधारणतः एका पोत्याला किती खर्च लागत असेल बरं? साधारणतः एका पोत्याला 100 रुपये खर्च आहे. 100 रुपये खर्च आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त. वाहतूक आलं, मजूर आलं हा. त्याच्यात. आणि इथं आल्यानंतर व्यापारी चाकू मारतात, त्याच्यात 1-1 किलो ते कमी होतं. हो. कट्टी. त्यात पुन्हा भाव ठरवल्यानंतर चाकू मारल्यानंतर पुन्हा म्हणतात शॉर्ट आहे, त्याच्यातही मारतात व्यापारी. हो. मित्रांनो बघा, आपण सगळ्या शेतकरीच आहेत. सगळ्या शेतकरी म्हणजे कष्टकरीच आहे. आणि आपल्याला असं वाटतंय की कमीत कमी 60 रुपये तरी भाव मंडीला राहिले पाहिजे. कारण काय होतंय, आता मिरची असा पीक आहे, त्याला भरपूर खर्च आहे मित्रांनो. सकाळी दिवस निघल्यापासून मजूर शोध्यापर्यंत, आणि मजूर त्यानंतर पोते, त्यानंतर मार्केट पण, वाहतूक आणि सगळं बटावी सगळं जाऊन त्याच्या हातात काय उरत नाही मित्रांनो. त्याकरता आपण आशा करू का कमीत कमी 60 रुपये तरी कमीत कमी भाव टिकले पाहिजे, जेणेकरून माझे जे कष्टकरी शेतकरी आहेत त्यांना पण परवडेल मित्रांनो. तर मित्रांनो, असेच बघा रोज व्हिडिओ बघण्याकरता आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. चला मित्रांनो, कारण हे बघा, हा व्हिडिओ आपला पूरा महाराष्ट्रभर बघितला जातो. बोलले की इथून तिकडे घेऊन जाते काय ऑफिस नाही नाही, तसा काय विषय नाही. ऐकून घ्या, हा चॅनल फक्त शेतकरी करताय. शेतकरीला बाजूनच मी आजपर्यंत जेवढे व्हिडिओ टाकले कधी कोणाच्या बाजूने टाकले. मी 3 वर्षापासून सतत व्हिडिओ बनवतोय या चॅनलवर. मग प्रत्येक दिवशी जे शेतकरीला आहे त्याचीच बाजू मांडणार आहे कधी पण. कारण माझे पूर्ण सबस्क्रायबर, माझा जे पण चॅनलचा परिवार हे पूर्ण माझे शेतकरी, त्यांच्या बाजूलाच बोलणार आहे. तर मित्रांनो, कोणाचे आजचे दिन येऊ ना येऊ, पण कमीत कमी शेतकऱ्याचे आजचे दिन आले पाहिजे मित्रांनो. कारण त्यांच्यामुळं आज त्यांचे आजचे दिन म्हणजे सगळ्या पूर्ण भारताचे आजचे दिन मित्रांनो. तर आपण आशा करू की जास्तीत जास्त कमीत कमी 60 रुपयापर्यंत तरी भाव आपले टिकणे राहणे गरजेचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, असेच रोज भाव बघण्याकरता या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत चला. उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो. जसे पण भाव पण होतात तसे आपल्याला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.